युवा टायगर टीमने मॅच विन केलेली आहे. अभिनंदन युवा टाइगर टीम. देखा जाए तो युवा टाइगर टीम के माध्यम से यादव नगर प्रीमियर लीग इस साल में नजर आई और फिर से एक बार नजर है हमें मैदान में युवा टाइगर टीम सरपंच चषक फाइटर क्रिकेट क्लब ऑर्गनाइज टूर्नामेंट में नजर आती हुई. 3 रात्रीची स्पर्धा आपण बघू शकतात. ओपनिंग बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येत असताना अब्बैया आणि अबुताला ओपनिंग बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यश गोलंदाजीसाठी तयार. चला फिल्डिंग टीम थोडा स्पीडअप ठेवा. बाणगाव टीम 15 मिनिटांमध्ये 4 ओव्हर फेकायचे हे देखील लक्षात घ्या. एक ओव्हर मध्ये तुम्हाला एकदा मीटिंग करण्याची संधी मिळणार आणि दोन्ही टीमला एक एक रेफर असेल. पंचाच्या निर्णयावर तुम्हाला डाऊट वाटलं तर मात्र तुम्ही रेफर करू शकता. जर सक्सेसफुल झाला तर कंटिन्यू राहणार. अनसक्सेसफुल झाला तर मात्र जो ऑनफिल्ड डिसिजन असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. रेफर नाही राहणार तुमच्याकडे. पहिलाच बॉल टाकला जाईल खेळपट्टीवर. सरळ बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. डॉट बॉलने केलंय सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल डॉटने केलंय सुरुवात. दुसरा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पायाला चेंडू लागतो. रनआउटची संधी आणि इकडे मात्र पहिला झटका लागलाय बॅटिंग टीमला मनोहर संघाला. यस डीजे मास्टर बजाव. थँक्यू डीजे मास्टर. पहिला झटका रनआउटच्या रूपामध्ये हा दुसरा प्लेअर पाहायला मिळाला जो डायमंड डकचा शिकार होताना पाहायला मिळतोय. एकही बॉल ने खेळता मैदानाच्या बाहेर जातोय नवीन बॅट्समन तुषार. गेम चेंजर नाव दिलेलं आहे मनोहर संघाने आणि संघामध्ये असे प्लेयर आहेत का जे गेम चेंजर असतील. बनावं लागेल. ज्याप्रमाणे T20 वर्ल्ड कप सुरू आहे. ग्रँड स्मिथने एक चांगली टीम तयार केलेली आहे वेस्ट इंडिजची. ज्याने 2 वेळा मात्र वेस्ट इंडिज टीमला T20 चॅम्पियन बनवलं. तोच आता मात्र कोचच्या भूमिकेत एक तगडी टीम तयार केलेली आहे. ज्यामध्ये मात्र 10 बॅट्समन तगडे पाहायला मिळतात आणि त्यांच्या विरुद्ध इंडियाची मॅच असेल. कट बॉल येतोय. मालीची गोलंदाजी होत असताना यश आपण बघू शकतात. अगदी स्टंपच्या मागे तेव्हा आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवान डाव्या हाताचा गोलंदाज आपण बघू शकतात. या संघामधला सर्वात वरिष्ठ खेळाडू आहे. जे शरीरयष्टीनुसार जर विचार केला चांगला क्षेत्ररक्षण आहे. त्याच्याकडे पाहिलं तर मात्र तुम्हाला असं वाटेल की अजूनही मात्र 20 ते 22 वर्षाचा खेळाडू आहे की काय. परंतु आपण बघू शकतात खूप मोठा क्रिकेट खेळलेला आणि खूप मोठ्या मोठ्या टीम मधून त्याने क्रिकेट खेळलेला आहे. नाही आता या स्वीप केलेला आणि चौकार येतोय. फुल टच बॉल होता. त्यावर मात्र चांगला फटका. चेंडू चाललाय बाउंड्री लाईन पार. येतोय चौकार. 4. पहिलं षटक इकडे समाप्तीनंतर धावसंख्या 6. यस डीजे. थँक्यू डीजे मास्टर. अशरफ मेमन सर मेन मंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज थोड़ा त्रास दिलाय त्यांना कारण की एक रेफर जो ठेवलेला है ना. अशरफ मेमन सर भी सोच रहे हो कि टेक्नोलॉजी है लेकिन उसका फायदा मुझे लगता है टीम ही उठा रही है. हमारे थोड़ा नुकसानदायक है. एक पंच धीरज मोरे सर आणि अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये 3 पंच असतात. जिथे आपण बघू शकता तिसरे अंपायर आहेत समीर खान म्हणजेच बिट्टू. वेगवान गोलंदाज तेव्हा आलाय परंतु थोडा पहिला बॉल दिशाहीन. मुंबई संघात खडून देखील त्याने क्रिकेट खेळलेला आहे.
परंतु आज मात्र थोडा लाईव्ह मध्ये दिसत नाही. 2 सलग व्हाईट बॉल आले. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला. 8 धावा धावफलकावर पुन्हा एकदा तयार गोलंदाज. धावा लागलेल्या आहेत. उलट्याच बॉलला स्विंग केलंय. ओ पहिल्या अटेम्प्टला हातात आलाच नाही. आणि एक धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाणार. 9 धावा धावफलकावर. पहिले षटक 6 धावा पाहायला मिळाले. दुसरं षटक पहिला बॉल हाताळता मात्र 3 धावा खर्च केल्यात. जिथे मात्र आपण बघू शकतात 9 धावा धावफलकावर आहेत. दुसरा बॉल घेऊन तयार. हनुमान खूप चांगली गोलंदाजी नेहमीच पाहायला मिळते देवाकडून. वाईड यॉर्कर बॉल. हनुमान ओव्हर मध्ये हा चेंडू हाताळला जातो. जिथे अठरम मध्ये आपण बघू शकतात जे वेगवान गोलंदाज आहे त्यांच्याकडून हा चेंडू टाकला जातोय. तिसरा बॉल घेऊन तयार. पण मात्र हलक्या बॉलने हाताने खेळण्याचा प्रयत्न. थोडी फेकी खराब होती. एक धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाणार. एक बाजूला गेम चेंजर मनोहर, दुसऱ्या बाजूला जय श्रीराम वानगाव टीम आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 10 डबल डिजिट मध्ये धावसंख्या जात असताना 10 स्कोर कार्ड वर आपल्याला पाहायला मिळत. चौथा बॉल. चेंडू मात्र चांगला आहे. टप्पा पडला बाहेर जात असताना एज लागली. डिक्लेअर झोन मध्ये गेलाय चेंडू. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 11 धावा धावफलकावर. ते अंडर बॉक्स क्रिकेट पालघर भागामध्ये खूप प्रचलित आहे. खूप फेमस आहे आणि खूप पसंत केला जातो. आता मात्र जर बघायला गेलं ना त्या पालघर बोईसर भागामध्ये अंडरम बॉक्स क्रिकेटच्या स्पर्धा भरपूर भरवल्या जातात. कुठे ना कुठे ओरमच्या स्पर्धा ज्या आपल्याला पाहायला मिळायच्या कुठे ना कुठे कमी झालेल्या आहेत. नक्कीच येत्या काळामध्ये मात्र ज्या स्पर्धा आपल्याला आता पाहायला मिळत नाहीये ओरम क्रिकेटमध्ये त्या स्पर्धा नक्कीच पाहायला मिळतील. ज्याप्रमाणे अंडर बॉक्स क्रिकेटची एक असोसिएशन तयार केलेली आहे. मी म्हणेल की ओरम क्रिकेटची देखील बोईसर पालघरची एक असोसिएशन तयार करावी. काय क्षेत्ररक्षण आहे इथे मात्र क्षेत्ररक्षक अप्रतिम मात्र चेंडू अडवला जातोय. एकाने मात्र अगदी सोडून दिलं होतं परंतु दुसऱ्याने ते सोडून दिलं नाही आणि कव्हर करताना आपल्याला पाहायला मिळतंय. एक धाब्याने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 13 स्कोर कार्ड वर आहेत आणि 2 नंबर मला तर वाटतं इकडे समाप्त झालेले आहेत आणि 2 नंबरच्या समाप्तीनंतर 13 धाबा 6.5च्या सरासरीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. रुपेश आलाय गोलंदाजी मार्कवर. स्वीप केलाय परंतु यावेळेस चेंडूला खाली ठेवू शकला नाही. दुसरा झटका लागतोय मनोहर टीमला. कमोंडीचे मास्टर बजाव. थँक्यू डीजे मास्टर. पहिल्या बॉलवर मात्र इकडे विकेट आलेला आहे आणि नवीन बॅट्समन हो फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. तारेस नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. तीसरी गेंद लेकर गेंदबाज तैयार. फिलहाल देखा जाए तो स्कोर बोर्ड 13 लगे स्कोर कार्ड पर. और अच्छी गेंद क्या बात है. सुपर गेंदबाजी. गेंद जाते हुई कीपर के दस्तानों में डॉट बॉल. लाइन और लेंथ मेंटेन करते हुए गेंदबाज रूपेश. अच्छा टप्पा स्विंग होती हुई और जैसी तारीफ की खराब गेंद आती हुई. 1 रन से स्कोर बोर्ड आगे जाएगा. 14 लगे स्कोर कार्ड पर. तीसरे ओवर की चौथी गेंद लेकर गेंदबाज तैयार. सीधा खेला है. रनआउट का मौका है और यहाँ पे खराब थ्रो शायद ठीक से हाथ में आई नहीं गेंद और 1 रन से स्कोरबोर्ड आगे गया. आगे रन से स्कोरबोर्ड 15 लगते हुए स्कोर कार्ड पर. काफी दूर थे बल्लेबाज. अगर गेंद को अच्छा थ्रो किया होता तो रनआउट मिल जाता. 4 गेंदे हो चुकी है. अभी भी 2 गेंदों का खेल बचा है. 5वीं गेंद. सामने बल्लेबाज
ओहो, इस वक्त ये अच्छी गेंद स्टंप के ऊपर से जाती हुई गेंद कीपर के दस्तानों में, डॉट बॉल। पहले दिखा दिया था बल्लेबाज ने, जहां पे आप देख सकते हैं स्वीप करना चाहते थे, और एक रन यहां से चुराना चाहते, बल्लेबाज चुरा लिया। 3 ओवर के बाद स्कोर कार्ड पर रन लगते हुए 16, यस दीजिए मास्टर। शेवटचं अंतिम षटक गोलंदाज झालेला आहे, गोलंदाजी मार्कवर भावेश। 6 बॉलचा खेळ बाकी आहे, भावेश आपल्याला पाहायला मिळतोय या मॅच मधला विनर खेळणार युवा टायगर विरुद्ध, आणि स्कोरबोर्ड 16 आहे। चला स्पीडअप ठेवा बनगाव टीम, 16 धावा झालेल्या स्कोर कार्ड वर। शेवटचं अंतिम षटक, पहिलाच बॉल मात्र इकडे आपण पाहू शकतात, पंच लाईन चेक केली आणि आमच्यापर्यंत मात्र रिझल्ट पोहोचवलं जातं, व्हाईट बॉल। एक धाब्याने स्कोरबोर्ड 17 स्कोर कार्ड वर लागले जात आहेत। राऊंड द विकेटचा मारा आपण पाहू शकतात, सरपंच चषक 2026 भव्य आणि दिव्य आयोजन। स्वीप केलेला आहे, चेंडू चाललाय मात्र स्क्वेअर लेगला, रनआउटची संधी। थ्रो चांगला होता, कॅरी करता आला, आणि एक धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाणार। स्कोरबोर्डचा विचार केला तर 18 धाबा धावफलकावर आहेत, 5 बॉल बाकी आहेत बॅटिंग टीम कडे, 18 झालेले आहेत। इथून मात्र 10-12 धाबा शोधाव्या लागतील। सरळ बॅटने खेळला, चांगला फटका कॅप मध्ये, सीमापार, 4 चौकार। असे जे थँक्यू। सुपर फटका 10 रन्सचा आपल्याला पाहायला मिळते, आणि चेंडूला गॅप मध्ये ढकललाय। स्कोरबोर्डचा विचार केला तर 22, टॅपचा फटका आहे, रनआउटची संधी आहे। ओ, इझी रनआउट मिळाला असता आणि इझी स्टॉप सुटला होता हातातून, आणि इकडे मात्र आपण बघू शकतात रेफर मागितलं, चेक केलं जाईल बाउंड्री लाईन देखील। यस, बॅटिंग टीमने मात्र रेफर केलेला आहे, चेक केलं जाईल। सेफ आहे आणि गुड फिल्डिंग देवाने इकडे मात्र आपल्या टीमच्या 3 धावा थांबवल्यात। थोडी खराब फिल्डिंग झाली होती, बट माऊस चेंडू आला होता, मिस फिल्डिंगचा फायदा झाला। बघायला गेलं तर फिल्डिंग टीमला इकडे रनआउट मिळाला, एक चांगला विकेट राईस मैदानाच्या बाहेर जात असताना। नवीन बॅट्समन प्रज्वल प्रज्वल पाटील, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, गेम चेंजर मनोर टीम कडून, आणि 23 धावा धावफलकावर आहेत। 4 बॉलचा खेळ बाकी आहे, 3 बॉलचा खेळ बाकी आहे, माफ करा। त्यावेळेस कट केला आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, शेवटच्या ओव्हरमध्ये धाबा येत असताना प्रज्वल पाटीलचा परार, चौकार, 4। स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल। स्कोरबोर्डचा विचार केला तर 27-27, आता धाबा येत असताना थोड्याफार शेवटच्या ओव्हरमध्ये 27 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत। येणारे अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे। आल्याला मात्र चौकार खेळले, 400च्या स्ट्राईक रेटने इथे खातं खुललंय, आणि कारण की 2-3 बॉलच आहेत जिथे मात्र बॅट फिरली जाईल। पहिली बॅटिंग करत असताना गेम चेंजर म्हणून, फिल्डिंग करत असताना जय श्रीराम माणगाव।
पाचवा बॉल घेऊन तयार गोलंदाज. स्वीप केलेला आणि अभ्यास मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. एकदा पूर्ण केली दुसऱ्यासाठी रनआउट. स्वतःचा विकेट सॅक्रिफाईस करतोय कारण की प्रज्वल पाटील खूप चांगला खेळतोय. अगदी आपण बघू शकतात. शेवटचा बॉल असेल आणि इकडे रेफर केल्या पंचांनी. पाहूया. येस, स्ट्राईकवर प्रज्वत असेल स्ट्राईकवर आणि एक धाव आणि विकेट. 28 झाले. शेवटचा बॉल आहे शेवटच्या ओव्हर मधला. 28 धावा धावफलकावर आणि शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर विकेट. 28 झालेत. 29 धावेचं आव्हान असेल राम वानगाव टीमला. येस, बजावडीचे. थँक्यू. चला बॅटिंग टीम बॅट्समन पाठवा. फिल्डिंग टीम आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 28 बनवलेत. 29 धावेचं आव्हान आपल्याला पाहायला मिळतंय. जिथे आपण बघू शकतात फिल्डिंग करताना आता आपल्याला पाहायला मिळेल गेम चेंजर मनोहर आणि बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल जय श्रीराम वानगाव टीम आपण पाहू शकतात. 24 बॉल 29 धावेची गरज आजच्या रात्रीमधली आपण बघू शकतात. आठवी मॅच ऑन आहे. यानंतर 9वी मॅच अंतिम मॅच आजच्या रात्रीला आपल्याला पाहायला मिळेल. एक बाजूला युवा टायगर आणि दुसऱ्या बाजूला या मॅच मधला विनर. मनोहर टीम भी बताती भी दूर से आए ऐसे आए नहीं. यहाँ से हम जीत के जाएंगे. 29 रन है. गेंदबाजी अच्छी करनी होगी. विकेट चटकाने होंगे और फील्डिंग अच्छी करनी होगी. स्ट्राइक पर बल्लेबाज राहुल. नो स्ट्राइकला देवा. गोलंदाज तैयार. फहाद. पहली गेंद हल्के हाथों से खेला इस बल्लेबाज ने. सिंगल से खाता खोलता हुआ टीम का और अपना खुद का खोलते हुए बल्लेबाज.
ओ क्या खींचा था इस वक्त बल्लेबाज को, कीपर से गलती हुई। आसान सा विकेट था, खींच लिया था, फंसा दिया था, चारों खंड चित किया था इस वक्त बल्लेबाज को। पहला ही झटका लगता था, क्या टप्पा था, क्या स्विंग था, लाजवाब गेंद गिरी थी, ट्रिम डिलीवरी। फिर से एक बार सुपर गेंद है, अप्रतिम गोलंदाजी, क्या बात है, बाहर नजर आते हुए कमाल की गेंदबाजी। दो लगे स्कोर कार्ड पर, तीन गेंदें हो चुकी है, चौथी गेंद। ये गैप में खेलना चाहते थे लेकिन सीधे के हाथों में। एक रन जरूर मिलेगा, सिंगल से स्कोर बोर्ड आगे जाता हुआ। स्कोर बोर्ड इस वक्त तीन लगे स्कोर कार्ड पर, गेंदे हो चुके चार, रन बन चुके तीन। पांचवी गेंद लेकर तैयार, स्ट्राइक पर देबा, रिवर्स अटेम्प्ट किया था, गेंद काफी बाहर जाती हुई, वाइट गेंद आएगी। स्कोर बोर्ड एक से आगे जाएगा, स्कोर बोर्ड चार, चार गेंदे चार रन। फिर से एक बार रिवर्स खेला था, फिर से एक बार थोड़ा लाइन लेंथ बिगाड़ने की कोशिश और कामयाब होते हुए बल्लेबाज। पांच लगे स्कोर कार्ड पर। फिर से एक बार जब जब रिवर्स खेले तब तक वाइट गेंद आई है। स्कोरबोर्ड एक से आगे जाएगा, स्कोरबोर्ड इस वक्त सिक्स लगे स्कोर कार्ड पर। के लिए चार गेंदे अगर देखा जाए तो अच्छा टप्पा रखा, लेकिन इस वक्त देखा कि एक्सपीरियंस खिलाड़ी है, मैंने पहले कहा सबसे एक्सपीरियंस खिलाड़ी देवा है इस टीम में। और फुल पट्टी देते हुए फिर से एक बार वाइट गेंद आएगी, क्योंकि ये ओवर क्रिकेट नहीं, ये अंडर क्रिकेट है। इसमें आपको अंदर डालना होगा, लेग साइड में भी जाती है तो वाइट दी जाएगी। स्कोरबोर्ड एक से आगे जाएगा, स्कोरबोर्ड सेवन। अब रिवर्स चार, परेशान गेंदबाज हल्के हाथों से टॉस करके गेंद को डाला, स्वीप किया 4 रनों के लिए, तेवा के बल्ले से आता हुआ लाजवाब स्ट्रोक। स्कोरबोर्ड 11 लगती है स्कोर कार्ड पर। पांच गेंदें हो चुकी है, 11 लगे स्कोर कार्ड पर, आखिरी गेंद। राहुल और देवा की जोड़ी मैदान में 5 गेंदों में 11 खर्च किए, 30 का लक्ष्य है। आखिरी गेंद पहली ओवर की। लास्ट बॉल, शॉर्ट गेंद को खेला है लेकिन सीधा गया हाथों में, और ये कॉलिंग में गड़बड़, रन कहीं भी नहीं था। नो स्ट्राइक के बल्लेबाज दौड़ पड़े थे, विकेट का पतंग आता हुआ पहले ओवर के खत्म होती स्कोर कार्ड पर अगर देखा जाए तो 11 लगे, 18 गेंदों में जीतने के लिए रन बनाने 18। 18 बॉल 18ची गरज। चला नवीन बॅट्समन लगेच या मैदानाच्या आतमध्ये, नो स्ट्राईकचा फलंदाज तिकडे जाऊ नका। 18 बॉल आणि 18 धावेची गरज, तर तिथे मास्टर बजाव। घेऊ. 18 बॉल आणि 18 धावेची गरज आहे, पहिलं षटक इकडे समाप्त झालंय. धावेचा विचार केला तर धावा 11 झालेला आहे. गोलंदाज अब्बू, अब्बू ताला गोलंदाजी मार्क वर तयार. नवीन बॅट्समन यश, पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या खूप बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा, स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. 12 धावा धावपल का वर. भूताला तयार, राऊंड द विकेट. हलक्या हाताने खेळलंय यशने या चेंडूला, पहिलं निहारलं आणि हलक्या हाताने मात्र ट्रेंडने सिंगल साठी खेळलेला स्ट्रोक. एक धाव्याने स्कोरबोर्ड 13-13 स्कोर कार्डवर अंडर बॉक्स क्रिकेट मानाचं चषक, सरपंच चषक आपल्याला पाहायला मिळतोय. ऑर्गनायझर बाय फायटर क्रिकेट क्लब, थोडी खैर थोडी पूजा. पुन्हा एकदा मात्र व्हाईट बॉल येतोय, कमी धावा आहेत आणि अगदी मॅच हळूहळू जात असताना टीम वानगावकडे. सरळ फटका खेळला आहे आणि इकडे मात्र डॉट बॉल नक्की येतोय. 14 धावा चालल्यात, 15 धावेची गरज आहे, 16 बॉल आणि 15 धावेची गरज.
पुन्हा एकदा मात्र व्हाईट बॉल येतोय. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 15 धाबा, 14 धावेची आता मात्र गरज आहे. तिसरा बॉल हलक्या हाताने मात्र खेळला जातोय. सिंगल इथून मात्र नक्की पाहायला मिळणार. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला. 16 झालेले आहेत स्कोर कार्ड वर. 3 बॉल फेकून झालेत. 16 धावा धावफलकावर. अजूनही 13 धावेची गरज 15 बॉल मध्ये. नव्या हाताचा फलंदाज यश आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक वर. तयार गोलंदाज, तयार फलंदाज. पुन्हा एकदा मात्र एक्स्ट्रा येत आहे. एक्स्ट्रा बरं येत असताना या बेस्ट गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 3 ते 4 बाईट आले. या ओव्हरमध्ये देखील 3 ते 4 बाईट आपल्याला पाहायला मिळतात. 17 धावा धावफलकावर. पुन्हा बाईट येतोय. 18 धावा धावफलकावर. 11 धावेची गरज आहे 15 बॉल मध्ये. 29चं लक्ष होतं. त्यामधले 7-8 धावा तर वाईटनेच मिळालेत. हलक्या हाताने खेळले. यावेळी चांगल्या टप्प्यावर नक्की टाकला, परंतु थोडा उशीर झाला असं म्हणायला हरकत नाही. जिथे मात्र एकदा आपल्याला पाहायला मिळते. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 19. आता 10 धावेची गरज आहे 14 बॉल मध्ये. 14 बॉल 10 धावा. ते देवा तयार आहेत. थोडा आता फ्री माइंड देखील देवा झालेले आहेत. ते मात्र धावा अगदी कमी राहिलेले आहेत. आणि यावेळेस मात्र सिंगल साठी चेंडू जात असताना एक धाव. आता मात्र 9 धावेची गरज 13 बॉल मध्ये. धावसंख्या 20. 20 धावा धावफलकावर. ओहो, यावेळेस चांगला बॉल, कमालीचा बॉल. 2 षटका मागे 10च्या सरासरीने 20 झालेले आहेत. 12 बॉल मध्ये 9 धावेची गरज. यस जिथे बारा मध्ये 9 धावेची गरज आणि गोलंदाजी मार्कवर. मंगेश मस्कर आलेला आहे गोलंदाजी मार्कवर. मनोहर भागातून दूरवर आलेली टीम आपण बघू शकतात. खास करून या स्पर्धेची पसंती आहे. जिथे मात्र ही स्पर्धा खेळण्यासाठी ते नेहमी येतात. त्यामुळे सरळ खेळल्या स्ट्रोको मीन्स फिल्डिंग 4 धावा. चौकार. आता फक्त 5 ची गरज. देवाच्या बॅट मधून हा दुसरा चौकार येतोय. 5 धावेची गरज आहे. तयार देवा. हलक्या हाताने मात्र खेळलं जातंय. सिंगल इथून मात्र नक्कीच पाहायला मिळणार. एक धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 25. 4 पाहिजे जिंकण्यासाठी. मुकेश मस्कर गोलंदाजी मार्कवर. यश स्ट्राइकला. चलिए युवा टाइगर कैप्टन आ जाइए टॉस बॉक्स में. हल्के हाथों से खेला है. ओ यहाँ पे एक्स्ट्रा मिल जाएंगे. 1+1 2 धावेची गरज. युवा टाइगर कैप्टन टॉस के लिए आ जाए टॉस बॉक्स में. 2 धावेची फक्त गरज आहे. डॉट बॉल येतोय. पहिल्या बॉलवर चौकार, दुसरा सिंगल, तिसऱ्यावर डबल, चौथा डॉट. 8 मध्ये 2 ची गरज. हलक्या हाताने अजून मात्र एक धाव समीप टार्गेटच्या. 1 धावेची गरज. व्हाईट बॉल मॅच विन. जय श्रीराम मानगाव टीम कॉंग्रॅच्युलेशन. टॉस साठी या.
दोन्ही टीमचे कॅप्टन जय श्रीराम वानगाव आणि युवा टायगर टॉस के लिए आना है कॅप्टन आणि